नेहमीप्रमाणेच आज रविवार होता तेव्हा मी पोहे केले होते। शक्यतो सगळेजण छान पोहे खातात त्यामुळे मी पोहेच करायला घेतलेले आहेत आणि दूध पण तापवायला ठेवलं आणि हे झाल्यानंतरच बाकीची कामं मी करायला घेणार आहेत। मुलग्याला आणि मला पोहे घेत होते। मिस्टरांच्यानी मोठ्या मुलग्याची आंघोळ होणार होती। आज फार लेट झालाय सगळ्यांनाच उठायला। तासू दे रविवार आहे, कुठे जायचं नाही काय नाही, तर निवांत सगळी कामं केलेली बरी। भांडी घासून घेईन, मग धुणं आणि फरशी, मग स्वयंपाकाला करणार आहे चालू। तर आज छान एक रेसिपी करणार आहे, तीच तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करेन डिटेलमध्ये। तर माझा पण चहा इकडे घेत होते। आता सगळं आवरून झालेलं आहे, दुपारची वेळ आहे। बाकीचं भात आमटी वगैरे झालेलं आहे। इकडे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले मी आणि एका पातेल्यामध्ये गार पाणी घेतले आणि पालक जो काय मी काल आणला म्हणजे निवडून ठेवला होता तो आता फ्रीजला ठेवलेला, तो धुवून छान घेतला, एक 2-3 वेळा धुतला आणि त्या गरम पाण्यात मी टाकून घेणार। एक 5 ते 7 मिनटं त्यात मी तसेच ठेवणार उकळलेल्या, म्हणजे जास्त असं उकळलेलं नाही, कोमट असं जरा त्याला बुडबुडे येत होते पाण्याला, अशा पाण्यामध्ये मी हा पालक टाकलेला आहे आणि भाजू नये म्हणून चिमट्याने सगळी पाणी खालवर करून घेणार, जेणेकरून सगळी पानं ती ब्लांच होतील। याला ब्लांच करण्याची प्रोसेस असं म्हणतात। तर त्याच पद्धतीने थोडं घेणार, त्याचा कलर अजिबात डीम होता कामा नये, असंच मी त्याला एक 5 मिनटं ठेवणार आणि अजून उकळलेलंच नाही आहे पाणी, तसं तर बुडबुडे याला तेव्हाच मी बंद केला गॅस आणि लगेच गार पाण्यात ती पानं टाकून घेणार। ती सुद्धा पूर्ण गार झाली की मग पुढची प्रोसेस करते। तर ह्यामध्ये छान असं गार पाण्यात टाकून घेतलं, शक्यतो बर्फ असला तरी टाकला तरी चालतो, नाहीतर नॉर्मल पाणी जे काय आपण नळाचं असतं त्याचंच मी घेतलेलं आहे। आता हे पण एक 5 मिनटं गार होईपर्यंत ठेवणार, जेणेकरून त्याची छान अशी पेस्ट मला बनवायची आहे। तर एक 2-3 मिनटं थांबले, त्यानंतर मी भात वगैरे माझा करायचं होता ते करून घेतलं, आमटी वगैरे। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर पालकाची जी काय ब्लांच करण्याची प्रोसेस आहे ती सगळ्याच रेसिपीमध्ये पालकाच्या तरी लागू होते असं मी म्हणेन। नुसतं पालक असं खाल्लं तर टोटरं लागल्यासारखं लागतात, सगळ्याच गोष्टीमध्ये मी पालक घालताना ब्लांचच करते। आता 1-2 मिरच्या आणि 1 लसणाचा गड्डा असं सोलून घेतला आणि सगळी त्याची महिम अशी बारीक होईल अशी पेस्ट करून घेतली आणि एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये 1-2 वाट्या होईल इतपत मी गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर ज्वारीचं पीठ अर्धी वाटी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि 1-4 चमचे मी बेसन घातलेले आहे, मोठा चमचा, आणि हिंग घातलाय चिमूटभर, हळद पण चिमूटभर टाकली, मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि जरा व्यवस्थितच घालायचं मीठ म्हणजे छान लागतं। आणि घरी बनवलेला जो काय गरम मसाला आहे तो 1 चमचा आणि 2 चमचे तसं तर मिरची घातल्या, पण कोल्हापूर साईडला जरा स्ट्रॉंग फ्लेवर लागतो त्यासाठी मी जास्त चटणी घातली आणि मीठ पण लागतं आम्हाला स्ट्रॉंगच इकडे म्हणून। आणि ती पेस्ट होती ती सगळी व्यवस्थित त्या जे काय आपण पिठं घेतली होती त्यामध्ये घातलेलं आहे मी आणि गरम पाणी त्यामध्ये गरम नाही गारच पाणी घालायचं आणि व्यवस्थित मळून घेणार। चांगलं व्यवस्थित मळल्यानंतर न तेल लावता मी त्याला एक 10 मिनटं झाकून ठेवलं, जेणेकरून व्यवस्थित ते पीठ मुरेल याच्यासाठी। आता 15 मिनटाचा रेस्ट त्याला मी दिलेला आहे त्या पिठाला आणि पीठ लावायचं अजिबात नाही, फक्त तेलच लावायचे आहे पुरी लाटताना, नाही तर पीठ होत आहे आणि तळताना देखील काय होतं ते सगळं तेलामध्ये जातं आणि मग करपतं आणि तेच पुरीला लागतं, म्हणून मी अजिबात इथं पिठाचा वापर केलेला नाही कुठेच। तर कढईमध्ये इकडं मंद गॅसवर असं तळून घेणार आहे मी ह्या पुऱ्या, त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये जेवढं मला हवं होतं माझं जेवढं पीठ आहे त्या पद्धतीने मी तेल घेतलेलं आहे आणि छान असं लाटून घेत होते, अगदी जाड पण नाही आणि पातळ पण नाही आणि व्यवस्थित होतात पुऱ्या ह्याच्या मिक्स पिठाच्या। आणि मसाला घातल्यामुळे मसाला पालकपुरी मिक्स पिठाची आहे। तर छान असं तेल मी तापले काय बघत होते, एक छोटंसं डाळी एवढा तुकडा मी त्यामध्ये पिठाचा टाकला, जेणेकरून समजेल की मला कितपत ते पीठ
हे झाले तेल कितपत ते हे झालेलं आहे गरम, याच्यासाठी मी चेक केलं पहिल्यांदा आणि बुडबुडा येऊन वर आल्यानंतर मग ही पहिली पुरीच मी टाकलेली आहे. पहिली पुरी की अशी फुगणार नाही किंवा काय होणार नाही, व्यवस्थित होईल, पण पहिल्यांदा कसं तेलाचा अंदाज नसतो, त्यामुळे असंच मी टाकलं होतं. तर दुसऱ्या पुरीपासून छान तळल्या जातील. पहिली पुरी अशी थोडीशी खस्ता म्हणजे खरखरीत होईल अशीच मी तळून घेतली. असे मंद गॅसवर 2-3 असं वेळा पलटली मी उलटण्यानंच आणि मग त्यामध्ये टाकल्या. तर सगळ्या झाल्यात. ही लास्टची आहे पुरी मी तळून घेत होते, लास्टची पुरी. भरपूर पुऱ्या झालेल्या 2 वाटी गव्हाच्या पिठामध्येच, आणि बाकीच काय अर्धी वाटी आपण ज्वारीचं किंवा ह्याचं बाजरीचं पीठ घेऊ शकतो. ते काही इतकं नव्हतं, पण 1-2.5 वाटी समजू शकता प्रमाण. त्याच्यामध्ये अशा भरपूर पुऱ्या ह्यातल्या करता करता खाल्ल्या पण आहेत 2-3. तर इतके ताट भरून पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या पालकच्या. खूप सुंदर झाल्या होत्या त्या, छान अशी बघा, जे खस्ता असे 2-3 दिवस तरी टिकते बघा. अशी प्रवासमध्ये सुद्धा खूप सुंदर लागतात आणि न्यायला तर बरे आहेत. मी टेस्ट करून बघितली, चव कशी लागते हे तर बघूया म्हटलं. अरे काय सुंदर झाली होती, माउथ वॉटरिंग झाली होती ही पुरी, खूप सुंदर. आणि इकडे भात आमटी मी घेतलेल्या वाढायला, दही पण मुलाने आणलं होतं. अशा पद्धतीनं आजचा दुपारचा जेवणाचा बेत होता. तर कशी वाटली तुम्हाला ही मसाला पालकपुरी ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.